नमस्कार मित्रांनो, क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, मागच्या व्हिडिओत आपण पाहिलेलं की आपल्या RDSच्या कनेक्शनला आपण लिनक्स मशीनमध्ये कसं कनेक्ट करायचं. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आपल्या RDSच्या कनेक्शनला विंडोजच्या EC2 सर्व्हरमध्ये कसं कनेक्ट करायचं. तर काही त्याचे प्री रिक्विजिट आहेत विंडोज मशीनवर आपला RDS कनेक्ट करण्यासाठी. तर आपण जाणून घेऊया कोणकोणते. पहिला आहे AWS RDSच्या साईडने काय असतं. RDS इन्स्टंट तयार केलेलं असतं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ तुम्ही जर MySQL वापरत असाल, PostgreSQL वापरत किंवा SQL सर्व्हर वापरत असाल तर त्यांचा डेटाबेस इन्स्टंट क्रिएट केलेला पाहिजे. त्याच्यानंतर जो इन्स्टंट जो क्रिएट केलेला आहे तो अवेलेबल स्टेटमध्ये हवा. म्हणजे तो काय वापरता येईल त्या स्टेटमध्ये हवा. त्याच्यानंतर RDSचे एंड पॉईंट आणि पोर्ट माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आपण डेटाबेसला तुम्हाला माहितीच आहे 3306 हा पोर्ट वापरतो. त्याच्याबरोबरच त्याचा RDS एंड पॉईंट सुद्धा रेडी असायला हवा. त्याच्यानंतर मास्टर युजर नेम आणि पासवर्ड लक्षात असायला हवे जे तुम्ही डेटाबेस क्रिएट करणार आहेत. उदाहरणार्थ आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडमिन आणि पासवर्ड सेट केलेला. त्याच्यानंतर सिक्युरिटी ग्रुपमध्ये इनबाउंड रूल ॲड केलेली असावी. जेव्हा आपण डेटाबेस पोर्ट 3306 वर आपण सिक्युरिटी ग्रुप बनवतो तर बाय डिफॉल्ट हा 3306 सेट केलेला असतो. आणि त्याच्या एडिशनल म्हणून आपण काय करतो की अजून एडिशनलमध्ये आपण काय करतो, ऑल ट्रॅफिक करतो. जर कोणत्याही EC2 इन्स्टंटमधनं किंवा कोणत्याही सर्व्हरमधनं तुमच्या AWSच्या RDSला तुम्हाला कनेक्ट करायचं असेल तर, नाहीतर जर तुम्हाला स्पेसिफिक सर्व्हरमधनं तुमचा AWS RDS कनेक्ट करायची परमिशन द्यायची असेल तर त्या सर्व्हरचा तुम्हाला IP ॲड्रेस तिकडे एंट्री करावी लागते आपल्या सिक्युरिटी ग्रुपमध्ये. त्याच्यानंतर आहे कनेक्शन VPC मधून करायचं असेल तर विंडो सर्व्हर आणि RDS एकाच VPC किंवा पियर VPC मध्ये असायला हवेत. जसं तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं की डेटाबेस जो AWS RDS असतो आणि तुमचं ॲक्सेसिंग सर्व्हर म्हणजेच EC2 हे दोन्ही व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडचे मेंबर असले पाहिजे. म्हणजे तुम्ही काय त्या व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउडमध्ये ॲज अ रिसोर्समध्ये असले पाहिजेत. कोणते? विंडोज सर्व्हर आणि RDS सर्व्हर. आता हे झाले AWSच्या RDSच्या रिलेटेड प्री रिक्वेस्ट. आपण आता विंडोज सर्व्हर साईडने बघूया, म्हणजे जिकडनं तुम्हाला तुमचा AWS RDS कनेक्ट करायचा असेल. फर्स्ट काय आहे, विंडोज सर्व्हर स्टेट रनिंग स्टेटमध्ये असलं पाहिजे, ॲक्सेसेबल असलं पाहिजे आणि त्याचा रिमोट डेस्कटॉप तुम्हाला लॉग इन मिळायला हवा, या स्टेटमध्ये हवा. सेकंड, डेटाबेस क्लायंट सॉफ्टवेअर इन्स्टॉल केलेले असावे. उदाहरणार्थ जर तुम्ही MySQL वापरत असाल तर MySQLचं क्लायंट किंवा सर्व्हर तुमच्या विंडोजच्या EC2 सर्व्हरमध्ये इन्स्टॉल केलेला हवा. ठीक आहे. थर्ड आहे, जर तुम्ही .NET फ्रेमवर्क किंवा रन टाईम काही इन्स्टॉल वापरत असेल किंवा डेटाबेस टूल वापरत असेल तर ते इन्स्टॉल केलेले असावे. आणि चौथं आहे, फायरवॉल रूल्समध्ये कॉन्फिगर केलेले असावे जेणेकरून आउटगोईंग ट्रॅफिक DB पोर्टवरून जाऊ शकेल. जसं आपण AWSच्या साईडने बघितलं, AWS RDSच्या साईडने का बघितलं आपण, सोर्स म्हणून तुमच्या विंडोज सर्व्हरचा पब्लिक IP किंवा प्रायव्हेट IP अलाव केलेला असावा. सेम वे तुमच्या डेटाबेस इन्स्टंटमध्ये म्हणजेच विंडोजच्या सर्व्हरमध्ये तुम्हाला फायरवॉल रूल्स कॉन्फिगर केलेले असावे की जेणेकरून आउटगोईंग ट्रॅफिक DB पोर्टवरून जाऊ शकेल. आता ही जरी समजत नसेल तर काळजी करण्याचे कारण नाही मित्रांनो. आता आपण प्रॅक्टिकली पाहणार आहोत. तर काही मिनिटात आपण काय करणार आहोत की आपण हे प्रॅक्टिकली करणार आहोत. कशा प्रकारे आपण डेटाबेस क्रिएट करणार आहोत, त्या डेटाबेसमध्ये आपण इनबाउंडमध्ये आपण आपला रूल टाकणार आहोत की ऑल ट्रॅफिक म्हणून. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तो अवेलेबल स्टेटमध्ये आल्यानंतर आपण त्याचा जो URL असतो म्हणजे एंड पॉईंट असतो तो घेऊन आपण आपल्या विंडोजच्या सर्व्हरमध्ये कसं कनेक्ट करायचं. तर जाऊया आपण आपल्या कन्सोलवर. त्यासाठी आपण AWSच्या कन्सोलला आलेलो आहोत. कन्सोलला येऊन आपण अरोरा अँड RDSला सिलेक्ट करणार आहोत. तर कन्सोलला तुम्ही पाहू शकता रिसेंट विजिटेडमध्ये माझं अरोरा अँड RDS. तर तुम्ही पाहू शकता की तुम्हाला पहिला ऑप्शन मिळालेला आहे, याला क्लिक करायचं आहे. याच्या डेटाबेसेसमध्ये जायचं आहे. तर हा आपला मागच्या वेळेचा जो डेटाबेस लिनक्स सिस्टमवर OS सिस्टमवर आपण केलेला हा डेटाबेस आहे. आजची आपण MySQL विंडोज मशीनवर कसं कनेक्ट करायचं. तर आपण काय करूया, क्रिएट डेटाबेसला जाऊया.
स्टँडर्ड क्रिएट करूया आणि माय सिक्वल सिलेक्ट करूया. ठीक आहे, माय सिक्वलचं व्हर्जन आपण सिलेक्ट करूया. फ्री टायर सर्व सिलेक्ट करूया. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जसं आपण फ्री टायर करतोय तर आपल्याला बाकीचे ऑप्शन मल्टी एझेट डिसेबल होत आहे. पण जर मी डेव टेस्ट किंवा प्रोडक्शन सिलेक्ट केलं तर मला बाकीचे एझेड ऑप्शन मला एनेबल होतात आहे. यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे मल्टी एझेडवर त्याकडे आपण इन डिटेल्स पाहणार आहोत. मल्टी अवेलेबिलिटी झोन डेटाबेस इन्स्टंट कसे क्रिएट करायचे, त्यांचे रिप्ले कसे बनवायचे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण लक्ष देऊया, फोकस करूया डेटाबेस ऑन विंडोज ॲप्लिकेशन. व्हिडिओमध्ये आपण लक्ष देऊया की विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर माय सिक्वेल कसं कनेक्ट करायचं. तर आपण फ्री टायर सिलेक्ट केलेलं आहे, सिंगल अवेलेबिलिटी झोन आणि DB इन्स्टंट देऊया. विन DB सर्व्हर ॲडमिन आणि सेल्फमॅन हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे मित्रांनो. त्याच्यानंतर हे आपण ऑप्शन मागच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. तर हे ऑप्शन मी पुन्हा रिपीट करत नाही, जस्ट आपण सिलेक्ट करणार आहोत ॲज इट इज. सबनेट ग्रुप, सिक्युरिटी ग्रुप. आपण सिक्युरिटी ग्रुप मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक सिक्युरिटी ग्रुप बनवलेला DB सिक्युरिटी ग्रुप, तोच आपण सिलेक्ट करणार. अवेलेबिलिटी झोन आपण काही न सिलेक्ट करता पुढे जाणार आहोत. पासवर्ड ऑथेंटिकेशन करेक्ट आणि क्रिएट डेटाबेस करणार आहोत. हा थोडा 10 मिनटं वेळ घेईल. पाहू शकता मित्रांनो की आपला हा डेटाबेस आपला अवेलेबल झालेला आहे स्टेटसमध्ये. तर काय करायचं, आपण या डेटाबेसला आपल्या एका विंडोजच्या EC2 इन्स्टंटमधनं कनेक्ट करायचे. तर आपण येऊया कनेक्ट EC2 इन्स्टंटमध्ये. हा माझा एक विंडोज बेस OS इन्स्टंट आहे, तुम्ही पाहू शकता. हा आपला जो आहे हा विंडो बेस आहे प्लॅटफॉर्म. ठीक आहे, आणि आता आपण याला काय करणार, कनेक्ट करणार आहोत. कनेक्ट करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि कनेक्टला क्लिक करायचं आहे आणि RDP क्लायंट सिलेक्ट करायचे आहे. RDP क्लायंट सिलेक्ट करून डाउनलोड रिमोट डेस्कटॉपला क्लिक करायचं आहे आणि याला सिस्टमला क्लिक करायचं. तर आपण आपल्या EC2 इन्स्टंटमध्ये आलेलो आहेत. आता आपल्याला माय सिक्वेल इन्स्टॉल करण्यासाठी आपल्याला गुगलमध्ये यायचं आहे आणि इकडे आपल्याला ही जी लिंक आहे dev.mysql.com/downloads/installer ही आपल्या URL मध्ये टाकायची आहे. ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला कोणतं व्हर्जन सिलेक्ट करायचं आहे, माय सिक्वेलचं ते सिलेक्ट करायचे आहे ड्रॉपडाऊनमधनं. मी लेटेस्ट व्हर्जन सिलेक्ट करतोय आणि इकडे दोन ऑप्शन येतात तुम्हाला इन्स्टॉलरचे, एक वेब कम्युनिटी आणि इन्स्टॉल कम्युनिटी. मी वेब कम्युनिटी सिलेक्ट केलेलं आहे आणि फाईल डाउनलोड केलेली आहे. ठीक आहे, त्या फाईलला सिलेक्ट करायचं आहे आणि रन करायचं आहे. डबल क्लिक करायचं आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला माय सिक्वेल इन्स्टॉलर म्हणून ऑप्शन येईल. आणि एक महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही हे डाउनलोड करणार त्यावेळी तुम्हाला दोन ऑप्शन येतील, लॉग इन आणि साइन अप, आणि खाली एक ऑप्शन येईल नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोड. तर अशा वेळी काय करायचं आहे, लॉग इन किंवा साइन इन करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही. आपल्याला जस्ट नो थँक्स जस्ट स्टार्ट माय डाउनलोडला क्लिक करायचं आहे, तुमची फाईल काही डाउनलोड होईल. ठीक आहे, आता हे आपली इन्स्टॉलेशनची ऑप्शन आपल्याला विचारतो आहे, तर सर्व्हर ऑनली. ठीक आहे, आणि नेक्स्ट क्लिक करायचं आहे. माय सिक्वेल सिलेक्ट करायचं आहे, एक्झिक्यूट. आता हा डाउनलोड होतोय, हा थोडा वेळ घेईल. नेक्स्ट क्लिक करायचं आहे, रेडी टू इन्स्टॉल, एक्झिक्यूट. आपलं इन्स्टॉलेशन चालू झालेलं आहे, याकडे तुम्ही प्रोग्रेस पाहू शकता.
स्टेटस आपला कंप्लीट दाखवतोय. नेक्स्ट करायचंय. नेक्स्ट. नेक्स्ट करायचंय. इकडे आपण आपला पासवर्ड सेट करूया. नेक्स्ट. आणि आपला जो सिक्वल सर्व्हर असणार आहे त्याचं नाव असणार आहे विंडोज सर्व्हर नेम. इस ग्रँड फुल ॲक्सेस. एक्झिक्यूट करा. आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. जस्ट फिनिशला क्लिक करा. नेक्स्ट आणि फिनिश. क्लायंट इन्स्टॉलेशन केल्यानंतर तुम्हाला पाहायचं आहे की तुमचं माय सिक्वल कोणत्या पाथला इन्स्टॉल झालं आहे. आपण फाईल लोकेशन घेऊया. ठीक आहे. हा त्याचा शॉर्टकट आहे. पण फाईल लोकेशन. तर हा आपला माय सिक्वेलचं लोकेशन आहे. याला कॉपी करायचं आहे. ठीक आहे. आणि कमांड प्रॉम्प्टवर यायचं आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबलमध्ये जायचं आहे. याला क्लिक करायचं आहे. एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला क्लिक करायचं. सिस्टम व्हेरिएबलमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला पाथ हा सिलेक्ट करायचा आहे. याला एडिट करायचं आहे आणि याला न्यू क्लिक करून आपला हा पाथ इकडे पेस्ट करायचा. असा पाथ ॲड केल्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे. पुन्हा ओके करायचं म्हणजे हा सेव्ह होईल. आणि मग आता कमांड प्रॉम्प्टवर यायचं आहे. सॉरी, कमांड प्रॉम्प्टवर येताना तुम्हाला कमांड प्रॉम्प्ट ओपन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून करायचं आहे. रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटरला क्लिक करा आणि माय सिक्वेलचं व्हर्जन तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. व्हर्जन आपला 8.0 आपण इन्स्टॉल केलेला तो दिसत आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आपली कमांड टाकायची आहे. आपल्याला आता आपल्या कनेक्शन करायचं आहे सिक्वेलला. तर कमांड आहे MySQL u admin ph आणि पुढे आपण आपल्या डेटाबेस जो आहे आपल्या डेटाबेसचं हा एंड पॉईंट आपण कॉपी करणार आहोत आणि इकडे पेस्ट करणार आहोत. इकडे आपल्या डेटाबेसचा आपल्याला पासवर्ड विचारणार डेटाबेस. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता आपण आपल्या सिक्वेल जो AWSचा RDS आहे त्याला आपण सक्सेसफुली कनेक्टेड केलं. तर पाहूया याच्यात किती डेटाबेस आहेत. शो डेटाबेसेस कोलन. त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे आहेत ते क्रिएट केले. तर आपण मागच्या व्हिडिओनं पाहिलेलं जसं लिनक्स सिस्टमला आपण कनेक्ट करून डेटाबेस क्रिएट केलं तसं आपण एक करूया. क्रिएट डेटाबेस AWS DevOps कोलन. तर पाहू शकता मित्रांनो आपलं क्वेरी सक्सेसफुली झालेलं आहे. तर पाहूया आपण हा डेटाबेस क्रिएट झालेला आहे का. तर कमांड आहे शो डेटाबेसेस कोलन एंटर. तर तुम्ही पाहू शकता आपला AWS DevOps हा डेटाबेस इकडे क्रिएट झालेला आहे. या व्हिडिओत आपण काय पाहिलेलं आहे, आपण एक नवीन डेटाबेस क्रिएट केलेला आहे MySQL आणि तो MySQL डेटाबेस आपण आपल्या विंडोजच्या EC2 इन्स्टंटमधनं कनेक्ट केलेलं आहे. आणि ते कनेक्ट करण्यासाठी आपण MySQL कशा प्रकारे इन्स्टॉल केलं, कशा प्रकारे त्याची एन्व्हायरमेंटमध्ये सेटिंग केली. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, समजला असेल, आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.